ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आपण आता इथे पाहणार आहोत की आता कशा पद्धतीने आता सायलीला शेवटी शत्रू असलेल्या प्रियाच्या बाळाबद्दल सुद्धा दया वाटणार, तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कल्पना एक खूप मोठा निर्णय घेणार। आता नेमका कल्पना कोणता मोठा निर्णय घेते, काय घडतं, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेऊया। तर इकडे आता जी प्रिया असते तिने तर खूप तमाशा करून गेलेली असते सुभेदारांच्या घरामध्ये। त्या तमाशामुळे आता अश्विन हा खूप जास्त डिस्टर्ब झालेला असतो। अश्विनला त्या सर्व गोष्टींमुळे आता त्रास व्हायला लागलेला असतो आणि अश्विन आता त्याच्या रूममध्ये गेलेला असतो, पण त्याला आता सतत त्याच घडून गेलेल्या गोष्टी आठवत असतात। प्रिया येऊन कसा घरच्यांच्या समोर कांगावा करत होती, कसं सगळ्यांना सांगत होती की तिच्या गर्भात वाढत असलेलं बाळ अश्विनचं आहे आणि तिने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे। अश्विन आता म्हणत असतो की का नेहमी माझ्याबरोबरच हे सगळं घडतं, माझ्या बाबतीतच एवढं वाईट का व्हावं, मी नेहमी कधीच कोणाचं वाईट न विचार करणारा, सगळ्यांशी चांगला राहणारा डॉक्टर आहे मी पेशाने, कितीतरी लोकांना जीवनदान देणारा, पण तरीही नेहमी माझ्या बाबतीतच चुकीचं का घडतं। आधी मला रियाने फसवलं, कमीत कमी तिने तरी मला फक्त प्रेमातच फसवलं, पण या प्रियाने तर मला सगळ्याच गोष्टींनी फसवलं आणि आता एवढं सगळं करून वरून शेवटी हे गिल्टसुद्धा मला देते की माझं मूल तुरुंगात जन्माला येईल। नाही, काहीही झालं तरी हे सगळं मी नाही सहन करू शकत आहे, त्रास होतोय मला। नाही, सगळ्यांच्या समोर दाखवतोय मी की मी खूप स्ट्रॉंग आहे, मला नाही त्रास होत आहे, मी खूप ढीठ आहे वगैरे वगैरे, पण त्या सर्व गोष्टी फक्त दाखवण्यापुरतंच मर्यादित आहेत। खऱ्या आयुष्यात खरी सत्य परिस्थितीत काय आहे ना माझी, हे फक्त मला माहिती आहे। मला माझ्या मनातलं दुःख ना कोणाजवळ बोलता येते ना व्यक्त होता येते। जर मी माझं दुःख बाहेर घरातल्यांना सांगायला गेलो तर उगाच घरातल्या सगळ्यांनाच माझ्यामुळे टेन्शन येईल आणि मला सध्या तरी कोणाला टेन्शन द्यायचं नाही आहे। मी काय करू अशा विचारात अश्विन रडत बसलेला असतो। तर इतक्यात आता दुसऱ्या बाजूला जी कल्पना असते ती विचार करते की अश्विन हा 2-3 दिवस असा गप्पच राहतोय, काही बोलत नाही, काही नाही, जेवायला बाहेर येत नाही, कोणाबरोबर मिळत मिसळत नाही। मध्यंतरीच्या काळात जरा बरा झाला होता, पण त्या प्रियाने येऊन तमाशा करून गेली आणि तेव्हापासून माझा मुलगा पुन्हा उदासच राहायला लागला। नाही, काहीतरी करायला हवं। मी एक काम करते, मी स्वतः जातीने त्याच्याबरोबर बोलते, कदाचित त्याच्या मनामध्ये जे काही आहे तो माझ्याजवळ तरी कमीत कमी त्याचं मन मोकळं करेल, त्याला हलकं वाटेल, बरं वाटेल। मग आता कल्पना जी असते ती आता तिकडनं अश्विनकडे येते आणि आता ती अश्विनच्या रूममध्ये अलगद डोकावते। बघते तर काय, अश्विन हा रडत बसलेला असतो। आता अश्विनला असं ढसाढसा रडताना बघून कल्पनाला खोलीत जाण्याचा धीर होतच नाही। तरीही आता कल्पना तशीच मागे येते, पण आता तिच्या हातात जेवणाचं ताट असतं। ती त्या ताटाकडे बघते आणि विचार करते की अश्विन पोटभर जेवतही नाही आहे, मी अशी मागे फिरून चालणार नाही, मला अश्विनसाठी स्टँड घ्यावाच लागेल, आई म्हणून मलाच त्याला सपोर्ट करावा लागेल। कल्पना खोलीत येते आणि अश्विन जेवायला घे असं म्हणते। अश्विन नकार देतो। कल्पना अश्विनच्या हाताला धरून त्याला खाली बसवते आणि म्हणते की ज्याप्रमाणे तुला त्रास होतोय ना, तसाच तुझ्या आईलासुद्धा तुझ्यासाठी त्रास होतोय। तुला दुःखात बघून, तुला त्रासात बघून तुझ्या आईला काहीच वाटत नसेल असं वाटतंय का रे तुला? अश्विन बाळा, हे बघ, मला माहिती आहे जे काही घडतंय त्यामुळे तू खूप फ्रस्ट्रेट आहेस, तुला कळतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय, का घडतंय, तुझ्याबरोबर का घडतंय। जितके प्रश्न तुला पडलेत ना तितकेच किंबहुना त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रश्न मला पडलेत, पण म्हणून हे असं गप्प बसून चालणार नाही ना। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी अस्मिता असते ती सुद्धा त्या ठिकाणी आलेली असते। आता अस्मितासुद्धा बघते की कल्पना ही अश्विनला समजावत आहे। मग आता अस्मितासुद्धा तिकडे येते आणि अस्मितासुद्धा आता थोडी मजा मस्करी करत म्हणते, मम्मा हे बरं आहे हा तुझं, नाही म्हणजे लेकाला भरवायला अगदी रूमपर्यंत आलीस आणि मी रुसून गेल्यावर माझ्यासाठी मात्र येत नाहीस। अश्विन बघतोयस ना आपली मॉम कशी पार्शलिटी करते येते। आता दोघीजणी तशा गप्पा मारू लागतात। त्यानंतर आता त्या अश्विनला कसं बसं हसवतात आणि थोड्या वेळाने मग त्या दोघीही जणी आता अश्विन जेवल्यावर तिकडनं बाहेर पडतात। तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली आणि विमल ह्या दोघीजणी स्वयंपाकघरात काम करत असतात। दोघीजणी गप्पा टप्पा मारत असतात। इतक्यात कल्पना तिकडे येते आणि मी जरा बाहेर जाऊन येते असं सांगते। आता सायलीला प्रश्न पडतो की एवढ्या उन्हातानाच्या आई निघाल्यात कुठे। सायली म्हणते, आई अहो कुठे चाललाय? नाही म्हणजे तुम्ही एवढ्या उन्हातून कधी बाहेर जात नाही ना हल्ली, म्हणून विचारलं फक्त मी। त्याबरोबर कल्पना म्हणते, मी ते आपलं हे सायलीला आता मी हे सांगायला नको की मी
तिकडे प्रियाला भेटायला चालली आहे. जर सायलीला मी असं सांगितलं तर सायली उगाचच्या उगाच मला जाऊ देणार नाही, अडवेल. त्यावर मग सायली म्हणते, आई हो मी तुमच्याशी बोलते, सांगा ना कुठे चाललाय तुम्ही एवढ्या सकाळी. त्यावर मग आता लगेचच जी कल्पना असते ती सायलीला सांगते की मी देवळात चालली. हो देवळात. काल आपल्या घरामध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर अश्विन खूप जास्त डिस्टर्ब आहे, अपसेट आहे. कोणाशी बोलत नाही, काही खात पित नाही, एकटा स्वतःच्या रूममध्ये बसतोय, फक्त शांत राहतोय. म्हणून मी जरा त्याच्यासाठी प्रार्थना करायला चालली आहे. त्यावर आता हे ऐकून मग अस्मिता म्हणते, मॉम अगं मी सुद्धा येते तुझ्याबरोबर. तसंही पाऊस पडला ना हलका हलका, गोलूलासुद्धा जरा बाहेर घेऊन जाते. मस्त छान थंडगार हवा, त्यालासुद्धा जरा फ्रेश वाटेल. चल मी सुद्धा येते. त्याबरोबर मग आता कल्पना म्हणते, काही गरज नाही आहे गोलूला घेऊन यावेळी बाहेर पडण्याची. हे बघ उन्हाचा वेळ आहे, त्याला घरीच राहू दे, त्याला झोपू देत जरा, आणि तू सुद्धा जरा आराम कर. तसंही हल्ली सततच सारखी बाहेर जातच असतेस. मी येते का तुझ्याबरोबर? तू बाहेर जात असताना कुठे? मग मी मंदिरात जाताना मलासुद्धा माझ्याबरोबर कोणीही नको आहे. आधीच एक तर माझं मन अस्ताव्यस्त आहे, अस्थिर आहे. त्यामध्ये जर पुन्हा तुम्हाला कोणाला तरी बरोबर नेलं तर पुन्हा माझ्या डोक्यामध्ये तुमच्याकडे बघून तुमचे विचार सुरू राहतील, तुमच्या भविष्याची काळजी राहील. त्यापेक्षा जर थोडा वेळ एकटी गेले ना तर जरा शांत कुठेतरी डोळे मिटून मंदिरामध्ये एका कोपऱ्याला बसेल. त्याबरोबर मग सायली म्हणते की बरं ठीक आहे आई, तुम्ही म्हणताय तसं. तुम्हाला जर एकटीला बसावंसं वाटत असेल मंदिरात जाऊन थोडा वेळ तर काही हरकत नाही, तुम्ही जा. तुम्ही येईपर्यंत सगळं स्वयंपाक रेडी असेल. तसं तर वरण भात भाजी हे सगळं तर झालेलंच आहे, फक्त कणिक मळलं आहे, त्याच्या गरम गरम पोळ्या करायच्या बाकी आहेत. पोळ्या केल्या की झालं, मी तुम्ही यायच्या आधीपर्यंत करून ठेवेन. मग कल्पना ही तिकडनं निघून गेल्यावर सायलीला जरा प्रश्न पडलेला असतो की आजपर्यंत कल्पना मंदिरात जाण्यासाठी कोणालाच नाही म्हटलेली नाही आहे, आणि आज तर अस्मिता स्वतःहून म्हणत होती की मी गोलूला म्हणजे बाळाला घेऊन मंदिरात येते तुझ्याबरोबर, तर कल्पनाने स्पष्टपणे नकार दिला. हे कसं शक्य आहे? नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय? खरंच वाई मंदिरातच गेल्या असतील ना, का कुठे दुसरीकडे गेल्या असतील? त्या लपवत तर नसतील ना काही? तर दुसऱ्या बाजूला आता तोपर्यंत इकडे जी आता कल्पना असते ती प्रियाला भेटायला पोलीस स्टेशनला आलेली असते. आता ती पोलीस स्टेशनमध्ये सांगते की मला प्रिया बबली लोखंडे हिला भेटायचं आहे. मग प्रियाला भेटण्यासाठी आता तिला रीतसर परवानगी दिली जाते. आता मग ती प्रियाकडे येते. प्रियाकडे आल्याच्या नंतर मग आता ती बघते तर काय, प्रिया झोपली आहे. मग कल्पनाला आता हे बघून राग येतो. कल्पना मोठ्याने ओरडते, काय गं काहीच वाटत नाही का तुला निर्लज्ज मुली? माझ्या मुलाच्या डोळ्याची झोप हराम केलीस, माझ्या मुलाला नको तेवढं छळलंस, माझ्या मुलाचं सुख चैन शांती समृद्धी सगळं हिसकावून घेतलंस, आणि वरती इथे निवांत आरामात घोरत पडलीस का तू? हां उठ लवकर. त्याबरोबर प्रिया उठते आणि म्हणते, आई अगं मी ते. त्यावर ती म्हणते, बास. पहिली गोष्ट मला आई म्हणणं बंद कर, आणि दुसरी गोष्ट मी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तर दे. कोणाचं पाप आहे आणि का माझ्या मुलाच्या माती मारतीयेस? त्यावर प्रिया म्हणते की आई प्लीज असं काहीतरी अभद्र बोलू नकोस गं. हे मूल खरंच अश्विनचं आहे. नाही मला मान्य आहे, मी पैशांसाठी खूप मुलांबरोबर राहिले, मी खूप मुलांबरोबर फ्लर्ट केलं, पण मी कधीही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. माझं सर्वस्व मी फक्त अश्विनलाच दिलं होतं. खरंच आई माझ्यावर विश्वास ठेव, आणि जर तुला माझ्यावरती विश्वास नसेल ना तर मी DNA टेस्टसुद्धा करून घ्यायला तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही DNA टेस्ट करून घ्या, त्यामध्ये तर तुम्हाला सगळं सत्य समजेलच ना. आई मी हात जोडते, पाया पडते, पदर पसरते, पण तुला वाटेल ते कर, पण अश्विनला ही गोष्ट पटवून दे ग आई. अगं विचार कर ना की माझ्या बाळाने असं अनाथासारखं का जगायचं? ते माझं बाळ आहे म्हणून. अगं ते जरी बाळ माझं असलं तरी वारस वंश तुमचा आहे, सुभेदारांचा, आणि सुभेदारांच्या घरातलं मूल हे असं कुठेतरी वाढणार हे शोभत नाही गं. म्हणून मी हात जोडते तुझ्यासमोर, हवं तर पाया पडते, पदर पसरते, पण प्लीज अश्विनबरोबर बोल आई. त्याला जी कुठली माझी टेस्ट करून घ्यायची असेल ना मी करायला तयार आहे. अगं आई मी काय एवढं खोटं बोलेन? एवढं खोटं कोणी कसं बोलेल? त्याला कुठे न्यायचं असेल चेकिंगसाठी तिकडे त्याने नेऊ दे, मी कुठेही जायला तयार आहे. पण मी सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवा, मी काडी मात्रसुद्धा खोटं बोलत नाही आहे गाई, मी खरं बोलते. आई बोल ना गं काहीतरी, तू अशी गप्प नको ना बसूस. आई जर तू गप्प बसलीस ना तर मला आणखीन जास्त टेन्शन येत जाते. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हां आहे ना आई बोल ना गं काहीतरी. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच तर तू एवढी इथपर्यंत आलीस ना. तुला माझी काळजी आहे म्हणूनच तर तू माझा एवढा विचार केलास ना.
जर तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नसतं ना तर तू इथे आलीच नसतीस. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, गप्प बस, उगाचच्या उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. मुळात मी तुझ्यासाठी खरोखरच इथे आलेली नाही आहे. मी फक्त तुला जाब विचारायला आले होते की माझ्या मुलाचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस. पण ठीक आहे, जर तुझं असं म्हणणं असेल ना की खरोखर हे मूल अश्विनचंच आहे तर तू म्हणतेस तशी आम्ही DNA टेस्ट करून घेऊ. काय करायचं ते मी घरच्यांबरोबर बोलेन, त्यांच्या सगळ्यांच्या कानावर घालेन. अर्थात आता जर सगळ्यांनी DNA टेस्ट करून घ्यायची आणि मग काय निकाल लागतोय ते बघायचं असं ठरवलं तर ते तुझ्या फायद्याचं पथ्याचं असेल. पण जर त्याऐवजी सगळ्यांनीच अश्विनवरतीच विश्वास ठेवला आणि तू खोटे आहेस हे सिद्ध झालं तर मग मात्र काहीही होणं शक्य नाही आहे. कारण मला सध्या माझ्या घरच्यांच्या विरोधात जायचं नाही आहे. तुझ्या तोंडात पटकन येतं सायली ब्रेक, पण मग ती स्वतः तोंडातले शब्द तोंडातच ठेवत म्हणते की सायलीसुद्धा प्रत्येक वेळी किती समजून घेणार ना तुला. प्रिया म्हणते, आई आता मला समजून घेण्याची कुणीही काहीही गरज नाही आहे. आता मी एकदम सुधारली आहे, आता मी एकदम बदलली आहे. मी घरातली सगळी कामं करेन, सगळ्यांचं व्यवस्थित करेन. अगदी सुनेची जी जी कर्तव्य असतात ना ती सगळी मी अगदी व्यवस्थित बिनधास्त पार पाडेन. पण आई प्लीज, मी हात जोडते, हवं तर पाया पडते, पदर पसरते, पण ऐकून घे माझं. अगं हे मूल खरंच अश्विनचं आहे. आई माझ्यावर विश्वास ठेव. मला मान्य आहे की तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे, तुला मी आवडत नाही वगैरे वगैरे, सगळं मला मान्य आहे. पण म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही ना की उगाच माझ्या न केलेल्या बाळाने सुद्धा त्याची शिक्षा भोगावी. कल्पना म्हणते, बघू काय करायचं ते मी अर्जुन, सायली, अश्विन सगळ्यांबरोबर डिस्कस करेन आणि मग सांगेन तुला. आणि आता माझ्या हातात तर काहीच नाही, एवढं बोलून ती निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली ही एकटीच रूममध्ये बसलेली असते. ती स्वतःच्या गर्भाशयावरून हात फिरवत विचार करते की खरंच हे बाळ किती लकी आहे जे माझ्या पोटात वाढतं आहे, जे माझ्या पोटी येणार आहे. आणि ते प्रियाचं बाळ, त्याच्या नशिबात काय दगडधोंडे लिहिले असतील काय माहिती. म्हणूनच बिचाऱ्याचं आयुष्य आता हालाकीत जाणार आहे. खरं तर जेव्हा मूल लहान असतं, ते जोवर 5 वर्षांचं झालं नसतं तोपर्यंतच आई त्याला सांभाळू शकते तुरुंगात. पण एकदा का ते 5 वर्षांचं झालं की मग मात्र मुलाला आईजवळ राहता येत नाही. अर्थात जर प्रियाला तुरुंगातच राहावं लागलं तर तिचं बाळ तुरुंगात जन्माला येईल. एक वेळ हे ठीक आहे, पण तिचं बाळ तुरुंगातच लहानाचं मोठं होईल, तिथेच राहील. याला काय अर्थ आहे. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, आपण कुठेतरी त्याची सोय करू, एखादा अनाथाश्रम बघू. त्यावर सायली म्हणते, अहो काय बोलताय हे. आई असताना अनाथाश्रम बघणं हे चुकीचं आहे ना. आपण जो काही विचार करतोय तो सारासर करतोय ना. मग आपण असाही विचार करायला हवा की खरोखर जर प्रिया बोलते ते बरोबर असेल आणि हे मूल अश्विन भाऊजींचं असेल तर त्याच्या वाट्याला त्याचं एवढं छान मोठंच्या मोठं कुटुंब असताना अनाथ पण यावं असं वाटतंय का तुम्हाला. हे बघा, मला ना खूप वाईट वाटते हो. अनाथपणाचं दुःख काय असतं ना हे मी भोगलं आहे स्वतः खूप जवळून. त्याबरोबर अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ बायको, काळजी करू नकोस. सायली म्हणते, अहो कशी काळजी करू नकोस, मी सुद्धा उद्या आई होणार आहे. मग त्याबरोबर अर्जुन म्हणतो, पहिली गोष्ट आपल्या बाळाचं आणि त्या प्रियाच्या बाळाचं काही कंपॅरिझन करू नकोस. आपल्या बाळाला जगातलं ते सगळं सुख मिळणार आहे जे मिळायला हवं. सायली म्हणते, का ते आपलं मुलं आहे म्हणून, आणि प्रियाचं काय, तिच्या बाळाचं काय. त्यावर अर्जुन लगेचच तिला म्हणत असतो की हे बघ बायको, आपल्या परीने आपल्याला जितकं जमेल तितकं आपण त्या बाळासाठी करायचं, पण म्हणून आपण काहीही चुकीचं नाही करू शकत. राहिला प्रश्न घरी सांगण्याचा, तर हे बघ, आपण सध्या तरी घरी काहीच सांगणार नाही आहोत. घरी कधी सांगायचं, काय सांगायचं ते आपण नंतर बघू. इतक्यात अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुन म्हणतो, बायको एमर्जन्सी आहे, मी आलोच, आणि तो फोन उचलायला तिकडनं जातो. सायलीच्या मात्र मनातले विचार काही संपत नसतात. खरोखर कुठली बाई आपल्या प्रेग्नन्सीबद्दल एवढं गंभीर आणि एवढं मोठं खोटं कसं काय बोलू शकते. खरंच तिला मातृत्वाची जाण नसेल. आई म्हणाल्या तसंच असेल की तिने खरोखर आयुष्यात पहिल्यांदा खरं सांगितलं असेल, पण आम्ही कोणी तिच्या त्या खोटारडेपणाच्या सवयीमुळे तिच्यावर विश्वास ठेवत नसू. जर असं असेल तर हे सगळं खूप जास्त वाईट आहे. पण या सगळ्याचे परिणाम त्या बाळाला भोगावे लागतील. त्यामुळे नेमकं काय खरं, काय खोटं, काय चूक, काय बरोबर हे सगळं आपल्याला खूप लवकर कळायला हवं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर आपण आता पुढे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुन सायलीची मेमरी परत आणणार, काय घडणार, कसं घडणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलबरोबर जोडलेले राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.